आता वळूयात मुख्य कार्यक्रमाकडे. बेधडक या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा विषय आहे साहजिकच आजच आलेल्या सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाच्या निर्णयाचा. राज्यात पुन्हा डान्स बार सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आजचा निकाल देताना सरकारच्या बहुतेक अटी व्यवहार्य नसल्याचं सांगत त्या रद्द केल्यात. इतकंच नाही तर डान्स बारमध्ये दारू वाटण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाकडून. डान्स बारमध्ये तसंच बाहेरही सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करणं, शाळा आणि धार्मिक स्थळापासून 1 किलोमीटर अंतरापर्यंत डान्स बारना परवानगी न देणं अशा काही अटी ज्या राज्य सरकारनं घातलेल्या होत्या त्या न्यायालयानं आज रद्द केलेल्या आहेत. डान्स बार संध्याकाळी 6:30 ते रात्री 11:30 दरम्यान सुरू राहतील ही अट मात्र कायम ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार का असा सवाल या निमित्तानं निश्चितच उपस्थित होतोय. आणि असं सगळं जरी असलं तरी राज्य सरकार डान्स बार सुरू करण्यासंदर्भात फारसं अनुकूल दिसत नाहीये. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता सरकार पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शक्यताही आहे. दरम्यान 2005 साली ज्या डान्स बारना टाळं लागलेलं होतं ते डान्स बार खरंच आता पुन्हा सुरू होणार का आणि हे डान्स बार सुरू होणार असतील तर जे प्रश्न उभे राहत आहेत त्या सगळ्यांवरती आता आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आजच्या बेधडक या आमच्या खास कार्यक्रमात. आणि बेधडक या खास कार्यक्रमात आजच्या या विषयावरती बोलण्यासाठी भाजपच्या प्रवक्त्या कांता नलावडे आता आपल्या सोबत आहेत. सोबतच शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे थोड्याच वेळात आपल्या सोबत जोडल्या जातील. काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील सोबतच बार गर्ल असोसिएशनच्या अध्यक्ष वर्षा काळे देखील आपल्या सोबत आहेत आणि त्यासोबतच आहेत कायदे अभ्यासक ॲडव्होकेट माधवी परदेशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या चित्रा वाघ देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुरुवातीला अर्थातच मला भाजपकडे जायचं आहे कारण का युतीच्या काळामध्ये हे सगळे बारवरती बंधनकारक नियम बनवण्यात आली होती, नियमावली बनवण्यात आली होती जी जाचक आहे असं बार मालकांचं म्हणणं होतं. ते सर्वोच्च न्यायालयात गेले आणि आता सर्वोच्च न्यायालयानं यातले अर्ध्याहून जास्त कडक नियम आहेत ते रद्द केलेले आहेत. भाजपला हा मोठा दणका बसलाय अशी सध्या चर्चा सुरू झाली आहे. नलावडेजी, नाही, मुळातच आज हा जो निकाल आलेला आहे म्हणजे या आमच्या राज्य सरकारला हे काही मान्य नाही आहे. आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही अटी घातल्या होत्या त्या बऱ्याचशा अटी त्यांनी म्हणजे मान्य केलेल्या नाहीत. यामध्ये त्यांनी म्हणजे बार ज्या महिला आहेत किंवा म्हणजे ज्या त्या गर्ल्स आहेत किंवा म्हणजे त्यांनी म्हणजे अल्कोहोल सर्व करण्यासाठी सुद्धा म्हणजे परमिशन दिलेली आपण ती नको म्हटली होती. सीसीटीव्ही कॅमेरे असावे म्हणजे असू नयेत असं त्यांचं म्हणणं आहे पण आम्ही असावेत असं सांगितलं होतं कारण आपल्याला कळेल की तिथे नक्की काय चाललंय ते. परंतु ते सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेलं आहे की तिथे सीसीटीव्ही म्हणजे असलेच पाहिजेत. म्हणजे एकूणच म्हणजे आम्ही ज्या जाचक अटी घातल्या होत्या त्याच्यातल्या काही फक्त ते आता आपण जे सांगितलं ते संध्याकाळी 6:30 ते 11:30 पर्यंत म्हणजे ते त्याच्यामध्ये ठेवणार आहेत. परंतु मला असं वाटतं की जोपर्यंत ही निर्णयाची प्रत आमच्याकडे आल्यानंतर त्याचा सविस्तर अभ्यास करूनच म्हणजे त्याचं पुढे नाही तर मग परत आम्हाला एखादी याचिका त्याच्यात म्हणजे याचिका करावी लागेल कारण राज्य सरकारला हे मान्य नाही. मुळातच आपण पाहतो अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत आपण पाहिलेलं आहे आणि त्यामुळे आबांनी फार चांगल्या प्रकारे त्यावेळेला निर्णय घेतला होता. आमच्या सरकारने 2016 साली जो कायदा केला त्याच्यामध्ये या सगळ्या जाचक अटी आपण त्यांना दिलेल्या होत्या. परंतु तरी सुद्धा म्हणजे त्याच्यातल्या काही जाचक अटी आहेत ते त्यांनी मान्य केलेल्या नाहीत आणि त्यामुळे मला असं वाटतं पुनर्विचार करावा लागेल. आता ती म्हणजे निकालाची प्रत आमच्याकडे अजून आलेली नाही त्याचा सविस्तर अभ्यास करावा लागेल आणि त्याप्रमाणे पुढचं पाऊल उचलावं लागेल. परंतु आम्हालाही हे मान्य नाही की पुन्हा म्हणजे अशा पद्धतीने तेव्हा भाजप पुन्हा एकदा पुनर्विचार याचिका दाखल करणार हे नक्की आहे. बार गर्ल असोसिएशनच्या अध्यक्ष वर्षा काळे देखील आपल्यासोबत आहेत. वर्षाजी, 2005 साली सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे तेव्हाचे गृहमंत्री असलेले दिवंगत RR पाटील यांनी हे बार बंद पाडलेले होते. तेव्हापासूनचा म्हणजे जवळपास 14 वर्षांपासूनचा हा तुमचा संपूर्ण लढा आहे आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे तो तुमच्या बाजूने येतो. पहिली यावरती तुमची प्रतिक्रिया. हायकोर्टापासून ते सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा 4 वेळेला जजमेंट्स किंवा ऑर्डरच्या स्वरूपामध्ये
आपल्याला अशा पद्धतीचा निकाल जो बारबालांच्या पक्षात आहे असं दिसलं होतं, परंतु इन इफेक्ट आपल्याला डान्स बार सुरू झालेले दिसत नाहीत. यावेळेला मात्र मार्ग जास्त मोकळा झालेला दिसतोय. मॅक्झिमम अटी मान्य केलेल्या आहेत आणि ज्या आम्ही म्हटलं होतं त्या गोष्टी मान्य झाल्या आणि त्यामुळे ह्या जाचक वाटणाऱ्या ज्या अटी आहेत त्या सुप्रीम कोर्टाने काढून टाकल्या आणि ज्या 2-3 अटी सरकारच्या मान्य करण्यात आलेल्या आहेत त्याही मला वाटतं बारबालांच्या पक्षातल्याच आहेत. त्यामुळे आता बार मालकांशी कॉन्ट्रॅक्ट होणं, ह्याच्यामधून बार गर्ल्सला काही सिक्युरिटी मिळू शकते. त्याच्याच बरोबर टायमिंगचा थोडासा प्रश्न आहेच आहे की 11:30 वाजेपर्यंत, पण हरकत नाही, रोजगार मिळत असेल तर तीही अट मान्य करायला हरकत नाहीये. परंतु आता एक असा प्रश्न आहेच आहे की केस जिंकल्यावर सुद्धा डान्स बार सुरू होतील का, तर आजही याच्यावर प्रश्नचिन्हच आहे. कारण की यामध्ये पुन्हा एकदा काही कायद्यामध्ये बदल आणून पुन्हा एकदा कोर्टात जाणं ही प्रक्रिया सुरू होईल का. परंतु मी रस्ता मोकळा झाला अशा अर्थाने म्हणते की आता सुप्रीम कोर्टाला महाराष्ट्र शासनाचं इंटेन्शन क्लिअर झालेलं आहे की त्यांना प्रतिबंधच हवा आहे. परंतु आपण जर 2016चा कायदा आहे ज्याच्यावरचं हे जजमेंट आहे आजचं, तर त्या कायद्याचं टायटलच पाहिलं तर लक्षात येतं की डान्स बारला विरोध नव्हताच. मुळात विरोध जो होता तो अश्लील डान्सला होता. म्हणजे या कायद्याचं नावच तसं आहे की अश्लीलता चालणार नाही आणि स्त्रियांची अप्रतिष्ठा चालणार नाही. तर अश्लील डान्स चालणार नाही, डान्स चालू शकेल. तर हे स्वागतार्ह होतं, हे मी तेव्हाही अनेकदा माध्यमांमधनं बोललेली आहे. परंतु डान्स बारला टाळं लागलं हा जो शब्दप्रचार आहे किंबहुना डान्स बारवर बंदी, अखेर डान्स बार बंद, अशा पद्धतीचं कोणतंही चित्र 2005 साली सुद्धा नव्हतं. डान्स बारला कधीच टाळा लावण्यात आलेला नव्हता. डान्स बारमध्ये ऑर्केस्ट्रा आणि वेटर म्हणून काम करणाऱ्या स्त्रिया आणि त्याही 30,000च्या संख्येत साधारणतः मुंबईमध्ये आजही काम करतायत 2005 पासून. एकही दिवस डान्स बार बंद करण्यात आलेला नाही. म्हणजे प्रिमायसेस बंद नव्हते, डान्स ही एकच ऍक्टिव्हिटी बंद होती. त्यामुळे बार तिथेच आहेत, बारबालाही तिथेच आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्तचं राजकारण चालू देत. म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये राजकारण चालतच राहणार, आरोप प्रत्यारोप होतच राहणार. मला बाकी असं वाटतंय की बारबालांचा रोजगार मिळाल्याने मोठी संख्या वेश्या व्यवसायात जाण्यापासून वाचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निश्चित. पण काळजी आत्ताच तुम्ही म्हणजे ऐकलं की कांताजी म्हणाल्यात की आपण या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहेत. त्या म्हणजे निकालपत्र आमच्या हातात अजून आलेले नाही आणि ज्या वेळेला निकालपत्र आमच्या हातात येईल त्याचा सविस्तर अभ्यास केला जाईल आणि फारच अगदी वाटलं तर आम्हाला पुनर्विचार करावा लागेल. निश्चित. तेव्हा काळजी आत्ताही आपण असं म्हणू शकत नाही की पूर्णपणे आता डान्स बार राज्यात सुरू होती. नाही, हे तर मीही म्हणत नाहीये, कारण की डान्स बारसाठी लायसन्स लागतं आणि लायसन्स मिळवणं हे प्रत्येक एका बार मालकाचं काम आहे. त्याचा बारबालांशी काही एक संबंध नाही. त्यामुळे बार मालकांनी जर सरकारच्या अटी, लायसन्सच्या अटी पूर्ण केल्या तर त्यांना लायसन्स देण्यामध्ये आता कोणत्याही प्रकारचं बंधन राहिलं नाही. आता लायसन्सच्या अटी जर अजून कठोर असतील किंवा अथॉरिटीज देणारच नसतील किंवा सरकार त्याच्यावर स्वतःचा अंकुश ठेवणार असेल तर मलाही माहित आहे की हा रस्ता काही सोपा नाहीये बार मालकांसाठी. आणि बार मालकांना नक्कीच कदाचित एका रात्रीत डान्स बार बंद झाले तसे एका रात्रीत डान्स बार ओपन होणार नाहीयेत. आणि हे मी बारबालांनाही सांगितलेलं आहे, बार मालकांना ते माहीत आहे. आज तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत पण हा मेसेज मी देऊ इच्छिते की एका रात्रीत डान्स बार सुरू होणार नाहीत. मात्र लायसन्स जसे जसे मिळत जातील आणि मोठ्या संख्येने मिळतील त्या दिवशी बाकी डान्स बार सुरू होतील आणि अटी आणि नियम आणि शर्ती मान्य करूनच हे डान्स बार चालवले जातील, सुव्यवस्थितपणे चालवले जातील आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार केले जाणार नाहीत. अशा पद्धतीने बार मालकांनी ते चालावेत असं मी त्यांनाही आवाहन करीन. निश्चित. तेव्हा डान्स बार पुन्हा एकदा सुरू व्हावेत अशी त्यांची कायमच इच्छा राहिलेली आहे आणि त्यासाठीच ते सर्वोच्च न्यायालयात त्यांनी धडका दिलेल्या होत्या. मात्र हा निर्णय आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. ते आरोप काय आहेत आपण त्यांच्या तोंडून ऐकूयात आणि त्यानंतर आपण शिवसेना आणि भाजपकडे आपल्याला जायचंच आहे. आश्चर्यजनक निर्णय सुप्रीम कोर्टचा नाही
हे ठरवून केलेलं जे कृत्य आहे राज्य सरकारच्या, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. डान्स बार मालक आणि मुख्यमंत्रीमध्ये डील झालेला आहे. वळसा निवासस्थानी 2 वर्षापूर्वी बैठक झाली होती. भाजपचे नेते त्या बैठकीत हजर होते. तेव्हाच ठरलं होता की राज्यामध्ये डान्स बार सुरू करायचा आहे. त्या पद्धतीने सरकारने पावलं पुढे टाकली, व्यवस्थित बाजू कोर्टात मांडली नाही. त्यामुळे हे जे आजचा निर्णय आहे ते निकाल आलेला आहे. तेव्हा कांताजी, नवाब मलिक यांनी अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत. सरळ सरळ मुख्यमंत्री आणि बारबाला संघटना आहे त्यांच्यामध्ये डील झाले असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. काय म्हणायचं यावरती आपल्याला? निराधार वक्तव्य करणं आणि म्हणजे राज्य सरकारच्या विरोधामध्ये बोलणं हे आद्य कर्तव्यच नवाबभाई म्हणजे मानत असतात. मुळात आम्हालाही कोणालाही हे मान्य नाही. आम्ही ज्या अटी घातल्या होत्या की अश्लीलतेला स्थान असता कामा नये, ती अट मान्य झालेली आहे. 7:30 ते 11:30 ही अट मान्य झालेली आहे. आम्हाला CCTV हवे होते ते मात्र त्यांनी नको होते तर ते त्यांनी म्हणजे लावायला म्हणजे सांगितले आहेत. अनेक अटी त्यांनी आमच्या मान्य केलेल्या आहेत. परंतु जोपर्यंत आम्ही सांगितलं की निकालपत्र हातात आल्यावर सविस्तर अभ्यास करून जर का आम्हाला असं वाटलं की म्हणजे या सर्व याच्यामुळे जर का संसार उद्ध्वस्त होत असेल आणि जो म्हणजे मालक आहे, बार मालक आणि त्या गर्ल्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा करार झाला पाहिजे, या सुद्धा अटी ती अट सुद्धा त्यांनी मान्य केलेली आहे. परंतु पूर्णपणे अभ्यास माध्यमातून जे वृत्त आलं त्यानुसार आपण ही चर्चा करतोय. निकालपत्र जोपर्यंत हातात येत नाही, सविस्तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे जोपर्यंत आपण त्याचं वाचन करत नाही तोपर्यंत पुढे, आणि हा ह्यांचा म्हणजे सरासर आरोप आहे. मुख्यमंत्र्यांना असं का वाटेल आणि असं डील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्या अशा लोकांशी कधीही डील करणार नाहीत. नवाबभाई ते त्यांचं काम करतात, विरोधी पक्षातले ते प्रवक्ता आहेत आणि त्यामुळे मी काय ते गांभीर्याने त्यांचं वक्तव्य घेत नाही. पण नवाब मलिक असं का म्हणाले असावेत? आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या चित्रा वाघ आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूयात. चित्राजी, इतका गंभीर आरोप थेट मुख्यमंत्र्यांवरती नवाब मलिक करतात, कशाच्या आधारावर? चित्राजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? आवाज होत नाहीये. चित्राजी, कांताजी असं म्हणालेले आहेत की नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री आणि बार मालक संघटनेमध्ये जे डील झालेलं आहे ते फेटाळून लावलंय, बिनबुडाचे आरोप केले जातात असं तुमच्यावरती प्रत्यारोप त्यांनी केलाय. यावरती आपल्याला काय म्हणायचंय? त्यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. आपण शिवसेनेकडे जाऊयात. नीलम गोऱ्हे आपल्यासोबत आहेत. नीलमताई, सरळ सरळ म्हणजे मुख्यमंत्र्यांवरती आरोप केलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने की बार मालक संघटना आणि मुख्यमंत्र्यांमध्ये डील झालेला आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे तो बार मालकांच्या बाजूने आलेला आहे. यावरती आपल्याला काय म्हणायचं आहे? जरा ते फॉरवर्ड करा. नीलमताईंपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. मात्र महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आपल्यासोबत फोनवरून जोडल्या गेलेल्या आहेत. विजयाजी, आतापर्यंतचं सगळं संभाषण तुम्ही ऐकलेलं आहे. भाजपची बाजू सोबतच काळेंजींची बाजू तुम्ही ऐकलीत. या सगळ्या निर्णयाकडे आणि या सगळ्या मताकडे तुम्ही कसं बघता? सर्वप्रथम मी असं म्हणेल की हा सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे आणि तो एकंदरीतच जी जनतेची भावना होती आणि त्या भावनेला लक्षात घेऊन राज्य सरकारने आतापर्यंत 3 कायदे केले, 2006 पासून तर 2016 पर्यंत. कारण ती जनभावना होती. पण ही जनभावना म्हणूनच हे सगळे आतापर्यंतचे कायदे होते. मात्र आता जो निर्णय आलेला आहे हा अपेक्षेवर हुकूम निर्णय नाहीये. जी अपेक्षा होती त्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आता आलेला नाहीये. मात्र तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्यामुळे तो मान्य करावा लागेल. मात्र विजयाजी, जेव्हा 2005 साली RR पाटील यांनी हे बार बंदीचा निर्णय आणलेला होता, त्याच्यानंतर जवळपास 75,000 बारबाला आहेत, त्यांचा रोजगार गेला अशी ओरड झालेली होती. आणि त्यानंतर आता 15 वर्षांनंतर म्हणजे सर्वोच्च न्यायालय आहे ते बार मालकांच्या बाजूने निर्णय देतंय. याच्यामुळे नेमकं साध्य काय होणार आहे? नाही, मुळात मला असं म्हणायचं आहे, याच्यामध्ये मी हेच म्हणेन की आता सर्वोच्च न्यायालयानं, मी माझी भूमिका आधी स्पष्ट केलेली आहे की आमच्या अपेक्षेप्रमाणे हा निर्णय आलेला नाहीये, पण हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. मात्र एक गोष्टी आपण जरूर बघितलं पाहिजे की डान्स बारला जरी परवानगी दिली असली तरी माननीय सुप्रीम कोर्टाने ज्या अटी आणि निरीक्षणं जी नोंदवलेली आहेत
ती खूप महत्वाची आहे. ही काही त्यांना खुली सूट नाही दिलेली आहे की तुम्ही या आणि तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करा. त्याला रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स घातलेलेच आहेत. जसं की म्हटलंय की त्यांनी अश्लीलता नको म्हणून सांगितलंय, पैशाची उधळण चालणार नाही, 10 ते 11:30 पर्यंतच ते चाललं पाहिजे, डान्स बार मधील महिलांचं शोषण होता कामा नये ह्याच्याकडे सुप्रीम कोर्टानं मोठं अधोरेखित केलेलं आहे, आग्रहाने सांगितलेलं आहे. प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही लावावा लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डान्स बार मधील कर्मचाऱ्यांची गुन्हेगारी तपासणी करावी लागेल की त्यांचं काय त्यांचं हे आहे, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे आता आपण माध्यमांनी सुद्धा हे चित्र रंगवणे आणि आपण सुद्धा हे म्हणू नये की 100% त्यांना सूट दिलेली आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे या चौकटीमध्ये आता पुढे जावं लागेल. मात्र माझं हे म्हणणं आहे की माननीय कोर्टानं संपूर्णपणे सूट दिलेली नाहीये. त्यामुळे आपल्याला त्याचं विश्लेषण जे आहे ते व्यवस्थित रीतीनं करता आलं पाहिजे आणि त्याच्यातनं अर्थ घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. निश्चित. मात्र विजयाजी, न्यायालयानं अनेक निर्णय आहेत जे राज्य सरकारनं अटी घातलेल्या होत्या त्या रद्द केलेल्या आहेत. एक तर जो स्टेज बनवण्यात आलेला होता बारबाला आणि ग्राहक यांच्यामध्ये जवळपास 5 फुटांचं अंतर राहील, एक स्टेज असेल, तो निर्णय रद्द करण्यात आलेला आहे. मद्यसेवन जे इथं निषिद्ध करण्यात आलेलं होतं, केलं जाऊ नये असं राज्य सरकारने अट घातली होती, ती अट देखील रद्द करण्यात आलेली आहे. तिथे करू शकतात. या सगळ्यांमुळे आता तिथे काम करणाऱ्या ज्या बारबाला आहेत त्यांच्या सुरक्षेचा जो प्रश्न उपस्थित होता त्या अनुषंगानं महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय होणं आवश्यक आहे जर हे सगळे निर्णय आता रद्द झालेले असतील तर? मी आता पुन्हा म्हणजे आयोगाची अध्यक्ष, त्यामुळे मी आता माननीय न्यायालयाने जो निर्णय केलाय त्याला धरूनच मी पुढे बोलेन की जरी अशा पद्धतीनं ते सुरू होण्याकरता परमिशन मिळालेली असेल तरी आपली मनमानी बार मालकांना करता येणार नाही. तिथल्या महिलेची सुरक्षितता ही सर्वोच्च प्रायोरिटी त्यांची असली पाहिजे. तिचं शोषण होत नाहीये ना, ही सर्वोच्च प्रायोरिटी असली पाहिजे आणि हे त्यांनी बघितलं पाहिजे. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं आता आज याबद्दल काही फार बोलणं योग्य नाहीये, पण या महिलांची सुरक्षितता ही आपली सगळ्यांची प्राथमिकता असली पाहिजे आणि महिला आयोग या विषयाला प्राधान्याने महत्व देईल की अशा पद्धतीने जर पुढे आता अर्थात मी जे म्हटलं की आज काही सांगता येत नाही कसं कसं सुरू होईल ते, पण त्यांची सुरक्षितता ही आमच्याकरता आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. निश्चित. शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हेताई देखील आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत. नीलमताई, मगाचाच मुद्दा होता की मुख्यमंत्र्यांवरती थेट आरोप करण्यात आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून. चित्रा वाघ देखील आपल्यासोबत थोड्याच वेळात असतील की मुख्यमंत्री आणि बार मालका संघटनेमध्ये सरळ सरळ डील झालेली आहे जेणेकरून आत्ताचा हा जो निर्णय आहे तो बार मालकांच्या बाजूने आलेला आहे. मित्रपक्ष आहे तुमचा, या सगळ्या आरोपांकडे तुम्ही कसं बघता? नाही रेश्मा, हे बघ, शिवसेना आणि भाजप या दोघांचा हा फक्त प्रश्नच नाही आहे. एक लक्षात घेऊया, 2005 मध्ये ज्याला हा कायदा झाला त्याला दोन्ही विधिमंडळाच्या सभागृहांनी एकमुखाने डान्स बारच्या संदर्भामधला बंदीचा पहिला कायदा केलेला होता. त्यामुळे याचा श्रेयवाद कृपा करून आणू नये. दुसरं मला इथे निदर्शनाला आणायचं आहे की आमचे ॲडव्होकेट अनिल परब यांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली होती बेस्टच्या संपावर. त्याच्यातही ते म्हणाले की ते ठरलं होतं त्याप्रमाणे झालं. माझा एक मुद्दा असा आहे नवाब मलिकांच्या वक्तव्याच्या संदर्भामधला की हा जेव्हा 2016चा कायदा मंजूर झाला त्याच्यासाठी 3 ते 4 बैठका झाल्या होत्या आणि कांताताई आता नाही आहेत आमदार, पण कांताताईंना कल्पना असेल, विजयाताईंना खरं कल्पना असायला पाहिजे. हे पण त्यामध्ये सर्व विरोधी पक्षाचे लोक, मग राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, त्याचबरोबर अजितराव पवार, काँग्रेसचे, शिवसेनेचे आमचे सगळे नेते होते. सर्व पक्षाच्या नेत्यांना हा कायदा वाचायला दिला होता. वाचल्यानंतर सगळ्यांनी त्याच्या सूचना केल्या. स्वतः गृह विभागाचे सचिव, लॉ सेक्रेटरी होते आणि त्याच्यानंतर हा ऑर्डिनन्स, त्याच्यासाठी कायद्याचा मसुदा, विधेयक हे मंजूर झालेले. आणि त्यामुळे मुद्दा असा आहे की निर्दोष कायदा जर का तो झाला असता तर तो कोर्टामध्ये टिकला असता. हा एक भाग आहे. आणि त्याच्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी असं काय डील केलं, काय केलं, हे जे काय आरोप केले जात आहेत, मला सरळ असं वाटतं की तसं असेल तर त्यांनी ते सिद्ध करावं. जे कोण आरोप करतायत त्यांनी दाखवून द्यावं अशा पद्धतीने सर्वोच्च न्यायालयात काय बाजू मांडायला हवी होती आणि काय मांडली गेली नाही. माझ्या माहितीप्रमाणे एकच मुद्दा मला विशेष कन्सर्नचा खास वाटतोय आणि तो म्हणजे ट्रॅफिकिंग, मुलींचा अनैतिक मानवी व्यापार आणि याच्यामध्ये काय संबंध आहे ह्याचं कायदेशीररित्या
समन्वय समोर आणण्यामध्ये कुठेतरी सरकार कमी पडलं असं मी एका इंग्लिश याच्यावरती न्यूज एजन्सीवरती वाचलं. त्याच्यात एक झालेलं असं असू शकतं रेश्मा की अँटी ट्रॅफिकिंगचे जे खटले चाललेले आहेत आणि ज्याच्यामध्ये त्या मुली सापडल्यात. अनेक हॉटेल्समध्ये तुम्हाला माहिती आहे की खालच्या बाजूला तळघरामध्ये या मुलींना नेलं जात असायचं आणि तिथे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने वेश्या व्यवसायासाठी वापरलं जात होतं. आता हे खटले अजून सिद्ध झालेत की नाहीये, एखाद्याचे प्रलंबित असतील काही कोर्टामध्ये खटले आणि त्यामुळे तो कार्यकारण भाव सिद्ध करताना सरकारला अडचण झालेली असू शकते. मुद्दा एक. दुसरा प्रश्न असा आहे याच्यामध्ये, जे सगळं कांताताई मगासून बरोबर सांगतायत की जो निर्णय आलाय त्याचा अर्थ काय आहे, त्याच्याबरोबर दोन गोष्टी मला लक्ष वेधायचे रेश्मा खास, की एक म्हणजे पहिलं नाणी उधळणं महिलांवरती किंवा नोटा उधळणं याला बंदी आहे, पण टीप द्यायला बंदी नाहीये. पण टीप देत असताना त्याला स्पर्श करता येणार नाहीये ना. टीप देणं याचा अर्थ हा नाहीये की वाटेल त्या पद्धतीने त्यांना कुठेही स्पर्श करावा. आणि दुसरं मला टीपच्या संदर्भात खास सांगायला पाहिजे, मी युनायटेड नेशन्स सारख्या ठिकाणी 2017 मध्ये तिथे वेट्रेस महिलांची मोठं कॉन्फरन्स झाली युएनच्या आतमध्ये आणि त्याच्यामध्ये 10,000 15,000 महिला वेट्रेसेस जिथे स्टाफ म्हणून काम करतायत त्याच्या प्रतिनिधी महिलेनी सांगितलं की टीप देताना सहजगत्या म्हणजे बार नाहीये तिथे सुद्धा त्यांना ते असे प्रकार इकडे पुन्हा एकदा सुरू होऊ शकतात. गोरेजी, नीलमताई एक तर तुम्ही काळेंना आव्हान दिलेलं आहे, दुसरीकडे वर्षात म्हणजे अगदी फार मोठा कायद्याचा अधिकार मिळाला असं नाही होते त्याच्यामध्ये आणि म्हणून स्पर्श करण्याची परवानगी नाहीये तिथे. त्यामुळे आणि लैंगिक शोषण आणि तिची छेडछाड तर करताच येणार नाहीये आणि त्यामुळे सगळं काही ते सुरळीत होणार आहे याच्यामध्ये. हे काय मला असं वाटतं की शेवटी सुप्रीम कोर्टाचा निर्णय, सरकार त्याच्यातून काय मार्ग काढतोय, सरकारच्या राजकीय इच्छाशक्तीचा जसा प्रश्न आहे तसं शिवसेना म्हणून मला एकच वाटतं याच्यामध्ये की सर्व पक्षांनी मिळून निर्णय. नीलमताई, याबद्दल आपण काळेताईंना विचारूयात. मात्र चित्रा वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही जे आव्हान दिलेलं आहे, चित्रा वाघ आता आपल्यासोबत आहेत, आपण त्यांनाच विचारूया. चित्राजी, खरं तर मी ऐकते मगाचपासून काय चर्चा चालते, परंतु माझ्या दृष्टीने आजचा दिवस महाराष्ट्रासाठी निश्चितपणे काळा दिवस आहे. दुर्भाग्यपूर्ण असा हा निर्णय की समाजाला लागलेली ही कीड ठेचायचं काम RR पाटलांनी 2005ला केली होती. आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात ही छमछम चालू होणार आहे. हजारो संसार उद्ध्वस्त झाले होते आणि चांगलं आठवतं की ज्या वेळेला मोर्चे आंदोलनं झाली त्यावेळेला फक्त आम्ही राजकीय पक्षातल्याच महिला नाही तर आमच्या बरोबरीने यांच्या घरं ज्यांची बरबाद झाली आहेत त्या सुद्धा महिला मोठ्या प्रमाणामध्ये उतरल्या होत्या आणि पुन्हा याच्यावरती पुनर्विचार याचिका, जे आता कांताताई बोलल्या त्या पद्धतीमध्ये पुनर्विचार याचिका ही दाखल करायलाच हवी. कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ही छमछम आम्हाला नकोय. तरुणाई इतकी व्यसनाधीन झाली आहे आणि आपण याच्या आधी बघितलं आणि वर्षा काळे म्हणल्या ते पण बरोबर आहे की डान्स बार बंद झालेच नाहीत म्हणतायत. हे डान्स बार चालूच होते. बऱ्याच ठिकाणी आम्ही पेपरमधून वाचतोय की समाजसेवे शाखेने इकडे धाडी टाकल्या, तिकडे धाडी टाकल्या, कुठून म्हणजे भिंतींच्या आतून चोर कप्प्यामध्ये कुठे काय दरवाजे बनवले. चित्राजी, त्या मुद्द्यावरती आपण बोलूयात, काळेजींना देखील आपण बोलतं करूयात. मात्र सगळ्यात आधी ज्या नीलमताई म्हणालेल्या होत्या त्यांनी आव्हान दिलेलं आहे, तुम्ही कसं सिद्ध करणार? स्वतः नवाब मलिक असं म्हणतात की मुख्यमंत्री आणि बार मालक संघटनांमध्ये डील झालेली होती, हे तुम्ही कसं सिद्ध करणार ते आधी सांगा. नवाबाईंनी जे हे केलंय किंवा जे तुम्हाला सांगितलं आजची जी त्यांची स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंट वरती ते तुम्हाला सविस्तर उत्तर देतीलच. निराधार कुठल्याही पद्धतीची वक्तव्य करणं हे नवाबाईंचं काम नाही. निश्चितपणे त्यांच्याकडे हाताला काही लागल्याशिवाय ते बोलणार नाही याचा मला स्वतःला विश्वास आहे. आता आम्ही दौऱ्यांवरती आहोत, ते तिथं काय बोलले मला माहित नाही. कांताताई आवाज येत नाहीये, मी दौऱ्यामध्ये आहे त्याच्यामुळे फक्त एवढंच सांगतेय की त्याच्याबद्दल नवाबाई निश्चितपणे जी सफाई आहे, जे त्यांना सांगायचंय ते निश्चितपणे देणारच, त्याच्याबद्दल काही वाद नाही. आणि राहिली गोष्ट की सरकार कुठं कमी पडलं असं कुठं वाटतंय का, तर आम्हाला निश्चितपणे तसं वाटतंय की कुठे बाबा एवढी आता जी महिलांच्या विरोधातली वक्तव्य होत आहेत त्याच्यावरून आम्हाला पण असं वाटतं की सरकार कुठेतरी कमी पडलं असेल, करा पुन्हा पुनर्विचार याचिका दाखल. परंतु याची आपल्याकडे शेवटी बघा, राजकारण बाजूला राहू दे, सत्ताधारी असू दे किंवा विरोधी पक्ष असू दे, डान्स बार बंद झाले पाहिजे ही आपली संस्कृती नाहीच आहे. आणि इतका ऐतिहासिक निर्णय त्यावेळेला घेतला गेला, काही कारणास्तव कोर्टात नाही टिकला. आता जसं कांताताई नीलमताई म्हणतायत की पुन्हा एकदा काही बाजू राहिली असेल सक्षमपणे लढू ना,
परंतु ही डान्स निश्चित सक्षमपणे लढू. आणि धनंजय मुंडेंनी देखील हेच सांगितलंय की तुम्ही या बारवाल्यांच्या विरोधातल्या, बार मालकांच्या विरोधातला कायदा आणा, आपण सर्वसंमतीने तो आपण पास करूया. तुमचं म्हणणं पटलेलं आहे. मात्र जे मुद्दे उपस्थित झालेले आहेत त्याच्यावरती नीलमताई आणि कांताजींना देखील बोलायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात पुन्हा डान्स बार सुरू होणार का, छमछम सुरू होणार का, या विषयावरती आपली चर्चा सुरू आहे. याआधी नीलम गोरे आणि चित्रा वाघ यांनी बरेच वादग्रस्त मुद्दे उपस्थित केलेले आहेत. ते सगळे घेऊन मला वर्षा काळे यांच्याकडे जायचंच आहे. मात्र त्याआधी कायदे अभ्यासक ॲडव्होकेट माधवी परदेशी आपल्यासोबत आहेत. माधवीजी, आता भाजप सरकार असं म्हणतंय की जरी निर्णय सरकारच्या बाजूने आलेला नसला तरी पुनर्विचार याचिका आम्ही दाखल करणार आहोत. तर ते शक्य आहे का कायदेशीर दृष्ट्या या घडीला? हा कांताजी, एकच मिनिट मध्ये बोलते. मी आपल्याला असं सांगितलं की निकालाची म्हणजे प्रत आमच्या हातामध्ये आल्यानंतर त्याचा सविस्तर अभ्यास केला जाईल आणि त्यानुसार कारवाईची दिशा म्हणजे ठरवण्यात येईल. मुळातच म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान राखत आणि जो त्यांनी त्याचा सन्मान राखत म्हणजे म्हणजे अनुचित पायंडा पडता कामा नये की अश्लील पुन्हा तिथे येऊ नये याची आम्ही काळजी राज्य सरकार घेईल. तेच विचारतो की खरंच असं करणं शक्य आहे का आणि त्यासमोर काय अडचणी येऊ शकतात किंवा राज्य सरकार समोर काय उपाय असू शकतात? माधवीजी. कांताताईंचं म्हणणं अगदी बरोबर आहे. अजून निकालाची प्रत अजून सर्वांसमोर आलेली नाहीये. परंतु 2005 साली तत्कालीन गृहमंत्री RR पाटील, कैलासवासी RR पाटील यांनी डान्स बारवर बंदी घातलेली होती. तेव्हा गुन्हेगारी, अनैतिक धंदे, त्याच्यानंतर व्यभिचार आणि व्यसनाधीनता या सर्वावर आळा बसेल असं समाजातील या डान्स बारमुळे जी काही घरे उद्ध्वस्त झाली होती या सर्वांना असं वाटलं होतं. आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देताना असं सिद्ध झालेलं आहे की ह्या समाजावर झालेल्या परिणामाचा माननीय सर्वोच्च न्यायालयाने विचारच केलेला नाहीये. त्यामुळे पुनर्विचार याचिका दाखल होणं गरजेचं आहे आणि ती होऊ शकते. बरं, होऊ शकते. दुसरी गोष्ट अशी आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की CCTV राईट टू प्रायव्हसी हा व्हायोलेट होईल जर CCTV तिथे लावले तर. परंतु CCTV जर आपण बघितले तर समाजात अनेक ठिकाणी CCTV लावले गेलेले आहेत. रेल्वे स्टेशन, बस, अनेक कार्यालयात CCTV आहेत. माननीय उच्च न्यायालयात CCTV आहे. मग त्या CCTVचं काय? हे सगळे CCTV काढले जाऊ शकतात का? मग ह्या सगळ्याचे परिणाम गुन्हेगारी वाढण्याकरिता, भ्रष्टाचार वाढण्याकरिता काय होईल? निश्चित. या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांचा अभ्यास खरं तर व्हायला हवा आणि त्यानुसार पुनर्विचार याचिका नक्कीच दाखल होऊ शकते. काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील देखील आपल्यासोबत आहेत. हेमलताजी, आतापर्यंतची तुम्ही चर्चा ऐकली, भाजपचं म्हणणं तुम्ही ऐकलं, राष्ट्रवादी काँग्रेसचे आरोप तुम्ही ऐकले, वर्षा काळे यांनी जे म्हणणं मांडलेलं आहे ते ऐकलं. तुमची बाजू काय या सगळ्यांवरती? आज मला RR पाटलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. 2005 मध्ये गृहमंत्री असताना त्यांनी हा निर्णय घेतला आणि शेवटच्या श्वासापर्यंत या निर्णयाशी ते स्टिकअप राहिले. दुर्दैवाने जेव्हा हायकोर्टामध्ये ही केस सरकार हारलं, त्या काळचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आताचे जे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब, तेव्हा त्यांचं भाषण मी आता थोड्या वेळापूर्वी ऐकत होते. त्यावेळी त्यांनी भाषण करताना असं सांगितलं की हे सरकारचं फार मोठं अपयश आहे आणि सरकार ही लढाई चांगल्या पद्धतीने कोर्टामध्ये लढलेलं नाहीये. मला आज मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ऐकायला नक्की आवडेल की त्यांची प्रतिक्रिया काय आहे या निर्णयावरती, कारण हेच संभाषण त्यांनी त्यावेळेला केलं होतं. आणि माझं स्पष्ट मत आहे की नवाब मलिक यांनी जे सांगितलं त्या मताशी मी सुद्धा सहमत आहे की सरकारने ही बाजू जी आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये चांगल्या पद्धतीने मांडलेली नाहीये. आता आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये सरकारने काय बाजू मांडली ते जेव्हा आपल्याला पेपर्स मिळतील त्यावेळेस आपलं चित्र स्पष्ट होईल. परंतु माझं स्पष्ट मत आहे की सरकारचं हे फार मोठ्या प्रमाणामध्ये अपयश आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की सुप्रीम कोर्ट जे आहे ते मला आता एवढ्यातल्या एवढ्यात जे त्यांनी हे सगळे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेत त्याच्यावरून एक लक्षात येतं की सुप्रीम कोर्ट हे मॉरल पोलिसिंगच्या विरोधात आहे. परंतु मॉरल पोलिसिंगच्या विरोधात असताना आताची आपण समाज भावना बघितली किंवा समाज एवढा प्रगल्भ झालेला आहे का याचा कुठे सुप्रीम कोर्टाने विचार केलेला आहे का हे पण पाहणं गरजेचं आहे. आता तुम्ही जो विषय बघताय की CCTV कॅमेरे लावण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केलेली आहे. परंतु मला सांगा की आता बोलताना सांगितलं की मग पैशांचा वापर करता येणार नाही, पैसे फेकता येणार नाहीत किंवा त्या महिलेला हात लावता येणार नाहीत. तर त्या ठिकाणी जे बाउन्सर असणार किंवा जी सिक्युरिटी असणार ती बार मालकांची असणार आणि त्यावेळेला कुठे तिथे कोणी पोलीस असणार नाहीत, फक्त ग्राहक आणि ती महिला आणि बारचे
वयाचे लोक असणार, अशा वेळेला तिच्याशी अश्लील वर्तन केलं तर तिने दाद कोणाकडे मागायची आणि त्याच्यासाठी कुठला पुरावा त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे आणि एका महिलेचा आवाज तेव्हा ऐकला जाणार आहे का, हा सुद्धा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणजे हे अनेक विषय असे आहेत की आता अनेक हॉटेल मालकांनी तिथं बोर्ड लावलेले आहेत की अश्लील नृत्य करता येणार नाही, तर परत अश्लीलची डेफिनेशन काय आहे हे सुद्धा स्पष्ट करावं लागेल. अश्लील नृत्य झाले की नाही झाले, म्हणजे याच्यातून वुमन ट्रॅफिकिंग असेल किंवा लेदर करन्सी असेल किंवा क्राईम आहे हे सगळं वाढणार, याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. अशा घटना घडणार आहेत आणि याच्यावरती शासन कशा पद्धतीने अंकुश घालणार हे सगळं बघण्याचं गरज आहे. म्हणून मला असं वाटतं की सरकारने याच्यावरती फेर विचार, तुमचा मुद्दा कळलेला आहे. नीलमताईंना देखील याच्यावरती काहीतरी बोलायचं आहे. मात्र त्याआधी वर्षा काळे यांच्याकडे पुन्हा एकदा मी जातीये, कारण का वारंवार तोच मुद्दा उपस्थित होतोय, तो म्हणजे बालबालांच्या सुरक्षेचा, ह्युमन ट्रॅफिकिंग आणि वेगवेगळ्या प्रकारे होणारं शोषण. हे रोखण्यासाठी आता काय होणार आहे, आपलं काय मत आहे थोडक्यात? सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती ही आहे की मी जसं मगाशी म्हटलं की राजनैतिक पार्ट्या ज्या आहेत त्या आरोप प्रत्यारोप चालू ठेवतील. मुद्दा हा आहे बालबालांच्या सुरक्षेचा आणि त्याला आता खरं तर हात घालण्यात आलं, हे खूप मला बरं वाटलं. नीलमताईंनी जे सांगितलं आणि त्याचा परत एकदा उच्चार करण्यात आला की जे ह्युमन ट्रॅफिकिंग आहे त्याच्या विरोधात सगळेच आहेत, म्हणजे मी स्वतःही त्याच्या विरुद्ध आहे. आणि दुसरी गोष्ट, 30 वर्ष सामाजिक कार्यामध्ये आहे, आज किंवा काल किंवा 14 वर्षापूर्वी नाही आलेले मी सामाजिक कार्यामध्ये. त्याची काळजी आहेच आहे आणि नक्की पुन्हा एकदा कोर्टामध्ये राज्य सरकारने जावं. मात्र खूप सुस्पष्ट पद्धतीने मी पुन्हा एकदा असा याचा उच्चार करीन की कोणतंही राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये स्वतःची बाजू मांडण्यामध्ये कमी पडलेलं नाही. मी अगदी रिक्वेस्ट करीन की आधीचं सरकार आणि आताच्या सरकारने अतिशय लर्नेड असे वकील दिलेले होते आणि आम्हीही दिलेले होते. बालबालांच्या संघटनेचं नशीब असं आहे की आम्हाला एकही रुपया बिदागी न घेता खूप भारतातले मोठे वकील आमच्या बाजूने उभे राहिले. पण म्हणून सरकारचे वकील कमी पडले का, तर अजिबात कमी पडलेले नाहीत. मुळात आपला जो अप्रोच आहे, मॉरल पोलिसिंगच्या बद्दलचा मुद्दा उठला, तोही बरोबर आहे की हा मुद्दाच होऊ शकत नाही. निश्चित वर्षाची तुमचा मुद्दा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. नीलमताई मगासपासून हात वरती करतात, त्यांना काही बोलायचं आहे. नीलमताई, मला काय वाटतं, पहिली गोष्ट हे बा, ज्या वेळेला सर्व समाजाचा पाठिंबा मिळाला 2005 मध्ये, म्हणजे कुठल्याही पक्षांनी विधानसभा आणि परिषदेत विरोध केला नाही. तर आता काय चित्राताई लहान असतील वयाने एखाद्याच त्यावेळेला, किंवा हेमलता पाटील, तर सगळे आबांनी केलं. आम्ही तर आबांना भाऊच मानत होते, त्यामुळे आबांच्या बद्दल प्रश्न नाहीये. पण एक विसरता कामा नये की सामाजिक राजकीय इच्छाशक्ती या विधेयकाच्या पाठीमागे उभी राहिली आणि आम्ही काही असं श्रेयवाद केला नाही कधी शिवसेना आणि भाजपने की आबांनी करतायत म्हणून एनसीपीला पाठिंबा मिळेल. पण यांची मात्र भूमिका जी आहे ना, त्यातून येणारे सामाजिक प्रश्न, त्यातून काय मार्ग आता निघणार आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा निवडणुका जवळ आल्यामुळे असेल, पण ब्लेम गेम करणं योग्य नाहीये. रेश्मा, मिलिंद भागवत एरवी करतो, आज तू स्वतः आहेस, मला उलट आनंद झाला, सर्व महिला या पॅनेलवर आहेत. मुद्दा एक आहे की 18 वर्षाच्या आतली बेरोजगार मुलीचा आपण विचार करूया की ज्या वेळेला, आम्ही हेही एक वेळ मान्य करीन की वेट्रेस म्हणून किंवा ऑर्केस्ट्रामध्ये मुली काम करत असतील, ठीक आहे ना, आमचं काही त्याला म्हणणं नाहीये. व नृत्य सुद्धा महिलांनी करू नये असं म्हणणं नाहीये, पण त्याचा केवळ अशा पद्धतीने व्यापारी व्यापार. आणि तुमच्या सुद्धा स्क्रीनवरती काय बरं शॉर्ट्स दाखवतात रेश्मा, आता म्हणजे तुमच्या संपादकांना म्हणजे हात जोडून विनंती आहे की जे शॉर्ट्स अश्लील म्हणजे काय, व्याख्या कशाला पाहिजे, मागे दिसतात शॉर्ट्स सगळ्या वाहिन्यांवर, अश्लीलता म्हणजे काय. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नांमध्ये ह्याचं श्रेय होतं का त्याचं श्रेय होतं, याच्यापेक्षा आज अशी परिस्थिती झाली होती त्यावेळेला डान्स बार 2005च्या सुमाराला की पुणे जिल्ह्यामध्ये 100 बार मालकांनी अर्ज केले होते आणि शेतामध्ये कामाला जाणारी मुलगी किंवा डीएड किंवा बीएड व्हायला जाणारी मुलगी सुद्धा डान्स बारचे अर्ज घेऊन आमच्याकडे येत होती की कोणी तुमच्या ओळखीचा डान्स बार, त्यांना माहित नव्हतं आम्ही काय भूमिका घेणार ते. आणि त्या डान्स बारकडे एक पैशाचं साधन आणि पटकन पैसा मिळतोय 10-15 वर्ष काम करून. पण आज मी बघते की डान्स बारमध्ये न जाता याच मुली मला टोल नाक्यांच्या वरती, मॉल्सच्या मध्ये, हाऊसकीपिंगच्या मध्ये, हॉस्पिटल्समध्ये हजारो मुली या सार्वजनिक जीवनामध्ये काम करतायत. त्यांना डान्स बार मधल्या मुलींपेक्षा पैसे जरूर कमी मिळत असतील, पण आज सार्वजनिक जीवनात येणारी मुलगी जेव्हा येते आहे
तर त्यावेळेला तिला फक्त डान्स बार ऑप्शन आहे असं जे वाटत म्हणजे होतं, डान्स बार हा तशी आता स्थिती एकमेव राहिलेली आहे. ऑप्शन दुसरा नाही, माझा बरेच मुद्दा- पर्याय आहे. डान्स बार नसले तरीही अनेक मुली उदरनिर्वाह करू शकतात, त्यासाठी वेगळे मार्ग निवडू शकतात. नीलमताई, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. हेमलताताई मगापासून हात वरती करतायत, तुम्हाला काय म्हणणं मांडायचं आहे? मला एकच सांगायचं की आर आबा हे एवढं मोठं व्यक्तिमत्व होतं, एवढं निस्पृह व्यक्ती होतं की मग त्याचं क्रेडिट हे 100% त्यांना दिलंच पाहिजे, कारण त्यांची मनोभूमिका इतकी स्पष्ट होती या बाबतीत. दुसरी गोष्ट, ह्या विषयाचं राजकारण करण्याची काहीही गरज नाहीये, कारण राजकारण करण्यासारखे अनेक विषय सध्याच्या सरकारने आम्हाला दिले, त्या विषयावर आपण चर्चा करू. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे की महिलांचं जे बेरोजगार होतात, चित्राताईंना सांगताय 75,000, त्या संदर्भात पण आर आबा बोलले होते की आम्ही करत नाही. 2005 साली मी सुद्धा एक आमदार मिनिट होते. मला बोलू दे, थांबा. म्हणजे गृहमंत्र्यांचं आम्ही अभिनंदन केलं होतं. मी तुम्ही सुद्धा आमदार त्यावेळेला आमदार आमदार होते. त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये. आम्ही ह्या विषयाचं कुठलंही राजकारण करत नाहीये. आम्ही फक्त एकच म्हणतोय की त्या काळच्या प्रदेशाध्यक्षांनी आताच्या मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेवरती त्यांना काय बोलायचं त्यांनी सांगावं. निवडणुकीसाठी राजकारण करायला आम्हाला असंख्य विषय आहेत. निवडणुकीसाठी राजकारण करायला आम्हाला असंख्य विषय आहेत. यामध्ये सभागृहामध्ये होते आम्ही सगळ्या महिला आमदारांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं. निवडणुकीसाठी राजकारण करायला आम्हाला असंख्य विषय आहेत. मला बोलू दे. याचा अर्थ आम्ही नाकारत नाही. तुम्ही आरोप करताय, राजकारण करताय. माझं बोलणं आम्ही आराराबांच्या विरोधात बोलतच नाहीये. मला या ठिकाणी बोलणं पूर्ण करू देत. पहिल्यांदा तुमचा रोग तसा आहे, आम्ही असं बोलत नाहीये. पूर्ण करू देत. तुमचा रोग तसा आहे म्हणून मला मध्ये बोलावं लागलं. रोगचा विषय नाहीये की तुमचे प्रदेशाध्यक्ष त्यावेळेस बघा. तुम्ही जेव्हा ही केस आम्ही हरलो होतो तेव्हाच तुमच्या प्रदेशाध्यक्षांचं स्टेटमेंट बघा आणि मग कोणी कुठल्या गोष्टीचं राजकारण करतं ते बघा. ही चर्चा मला राजकीय त्यांचंही त्यावेळेचं भाषण ऐकलेलं आहे. ही गोष्ट चर्चा मला राजकीय कुठल्याही पद्धतीने न्यायची नाहीये. आम्ही त्यावेळेला सगळ्यांनी पाठिंबा दिला होता आराराबांना. गृहमंत्र्यांना पूर्णपणे त्यांच्या बरोबर होतो, आम्ही विरोधात नव्हतो. आणि आम्ही ही आता आम्ही करू देत. 2 मिनिटं शांत बसा कांताताई. नाही, पण तुमचा रोग चुकीचा होता म्हणून मला बोलावं लागलं. चुकीचा रोग आणताय. आम्ही राजकारण करत नाही. मला राज्य सरकारने कोर्टामध्ये या महिलांना ज्या पद्धतीने त्रास होतो किंवा लेदर करन्सीसाठी यांचा उपयोग होतो त्या संदर्भामध्ये कुठला डेटा हा सुप्रीम कोर्टामध्ये दिलेला आहे, त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये या सरकारने काय काय माहिती दिलेली आहे याविषयी मला माहिती करून घ्यायला आवडेल. आणि त्याचे मला आपल्या वकिलांनी कुठल्या पद्धतीने बाजू मांडली ते मला एक दिवसात आपल्या समोर येईल. राजकारण करायचं नाही. हेमलताजी आपल्या समोर संपूर्ण निकाल आहे, जेव्हा येईल चर्चा करूयात ना. मात्र आता नीलमताईंना काहीतरी बोलायचं. नीलमताईकडे मी जाते. नीलमताई. रेश्मा, मला ही चर्चा अजून एका वेगळ्या टप्प्यावर न्यायची आहे, कारण आपलं लाखो लोक जे प्रेक्षक बघतायत तर 13 वर्षामध्ये डान्स बार बंद झाल्यावर म्हणजे त्यातल्या महिला कमी झाल्या, आपण एक क्षणभर वर्षाकाळांचं गृहीत धरू, पण डान्स बार मधलं नृत्य बंद झालं तर सगळ्या देशोधडीला लागतील हे गृहीत धरत होतो. महाराष्ट्रातल्या पर्यटक कमी होतील, मुंबईतलं सांस्कृतिक जीवन जे आहे ते झाकोळून जाईल. पण मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे, नम्रपणे बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी लक्षावधी लोक याला पण पाठिंबा देतील की गेल्या 13 वर्षात जरी या डान्स बारवरती निर्बंध आले असतील तरी आपण सांस्कृतिक जीवनावर आपल्या काही विपरीत परिणाम झालेला नाही. इतकंच नव्हे तर पर्यटकांची संख्याही काही मुंबईतली कमी झालेली नाही. इतकंच नव्हे तर मी तर असं म्हणेन की मोठ्या प्रमाणात नाटकं आणि मराठी सिनेमांना प्रेक्षक वाढलेला आहे. फार कोट्यावधी रुपयाचा बिझनेस मराठी नाटकं सिनेमे करता आहेत आणि त्यामुळे अगदी डान्स बार बंद झाल्यामुळे सगळं काहीतरी सांस्कृतिक जीवन जे आहे त्याच्यावरती फार मोठं काहीतरी अरिष्ट येणार आहे असं काही झालेलं नाहीये गेल्या 13 वर्षात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की दुसरं, हेमलता ताईंना पण मला सांगायचं आहे आणि सगळ्यांना मला सांगायचं आहे इथे की आबा एक प्रतीक होते, पण आबांना विरोधी पक्षातल्या लोकांनी किती मदत केली या विषयासाठी त्या संपूर्ण निर्णयासाठी आर आर पाटील यांचं सगळेच धन्यवाद करतात. तुम्ही नव्हता त्यावेळेला खूप वाईट दिसतंय हे, कळलं का तुम्हाला? त्यावेळेचं काही माहित नाहीये, मला वाईट वाटतंय सांगायला. आतमध्ये काय घडत होतं काय नाही सगळ्या गोष्टी जाहीर बोलता येत नाही. सर्वांनी मिळून जे पास केले ते पुढे न्यायचं. सगळ्यांना मिळून हा विषय करा आणि महाराष्ट्रातल्या महिलांच्या आणि युवकांच्या हिताच्या दृष्टीने काय पुढे जाता येईल. निश्चित नीलमताई, आपणही त्याच मताचे आहोत. आपण सगळे त्या मताचे आहोत. नीलमताई, आपण सगळे त्या मताचे आहोत. आता
नीलमताई, आपण सगळे त्याच मताचे आहोत आणि त्याच दृष्टीने मी पुढचा प्रश्न ॲडव्होकेट माधवी परदेशी यांना विचारते की माधवीजी, खरंच अशा पद्धतीने पुनर्विचार याचिका दाखल करता येऊ शकते का या निर्णयाविरोधात, किंवा सरळ सरळ कायदा करता येऊ शकतो राज्य सरकारकडून? पुनर्विचार याचिका ही दाखल करता येऊ शकते आणि ती राज्य सरकारने ती दाखल केली पाहिजे. आज इथं सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आणि विरोधी पक्षाचे प्रवक्ते दोन्ही आहेत. मी आज आपल्या दोन्ही सहकाऱ्यांना मी विचारू इच्छिते की आता सगळ्यात मोठा प्रश्न भेडसावणार आहे तो वाढत्या गुन्हेगारीचा, आणि यासाठी ते रोखण्यासाठी आता राज्य सरकार काय करू शकतं आणि त्या अनुषंगाने आता पुढच्या उपाययोजना व्हायला हव्यात. माधवीजी, माफ करा, वेळ संपत आलेली आहे, हा कार्यक्रम आपल्याला संपवायचा. मात्र तुमचा मुद्दा हा संपूर्ण समोर आलेला आहे की पुनर्विचार याचिका दाखल होऊ शकते, जर कायदा करायचा तर तो होऊ शकतो. त्याच्यासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन आता पावलं उचलणं गरजेचं आहे. या संपूर्ण चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. काही लोकांकडे वेळेअभावी फार वेळ जाता आला नाही, त्याबद्दल क्षमस्व. या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. बघत रहा न्यूज 18 लोकमत.